नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात प्रतिबिंब यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी, कुठे ना कुठे थरारक, भयानक असे अनुभव घेतलेच असतील ना. कुणाला थरारक, भयानक असे भास झालेले असतील ना. तर असेच अनुभव आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आज आपल्याबरोबर अनुभव शेअर करण्यासाठी आला आहे अजिंक्य. तर जाणून घेऊयात की अजिंक्यच्या आयुष्यामध्ये असं काय थरारक, भयानक भास झाले त्याला. तर अजिंक्य, सर्वप्रथम तुझं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार. प्रतिबिंब चॅनलवर बोलल्याबद्दल मला खरंच तुमचा आभार मानतो. मी राहणार सोलापूरमध्ये. अच्छा, सोलापूरला राहिला. मग असंच सुट्ट्यामध्ये आम्हाला सगळ्याला, मी कॉलेजला, बहीण वगैरे सगळ्या कॉलेजला, सगळ्याला सुट्ट्या वगैरे भेटल्या होत्या. सगळे सोलापूरमध्ये राहतात? सगळं सोलापूरमध्ये राहतं. सुट्ट्या वगैरे भेटल्या. मग आम्ही घरात बसून बसून विचार केला की बाबा कुठं तर बाहेर फिरायला जाऊया. मग रिसेंटली माझी बहीण आली होती, तिचं लग्न झालं होतं. मग ती आली होती घरी राहण्यासाठी. असं मग आम्ही विचार केला आता आम्हाला जायचं आहे कुठं तर फिरायला. पावसाळ्याचा फॅमिली पिकनिक काढूया. फॅमिली पिकनिक. मग पावसाळ्याचा वेळ होता, आम्ही गेलो बाहेर फिरण्यासाठी. गेलो आणि आता सगळेजण कुठं तर पिकनिकला फिरायला गेलं म्हणजे लॉज तर बुक करणार, राहण्याची खाण्याची सोय तर सगळं करणार. मग तसंच आम्हाला निघायला झाला वेळ. आम्ही कदाचित घरातून 3-3:30 वाजता निघालो आम्ही घरात. दुपारी? दुपारी. मग आम्हाला तिथं पोहोचायला वाजले 7-8 पर्यंत आम्हाला तिथं पोहोचायला. कुठे गेलेला पिकनिकला? लोणावळ्या साईडलाच आम्ही गेलो होतो. म्हणजे बघण्यासारखं चांगलं बाबा कुठे तर बघायचं म्हणलं तर ते एक ठिकाण चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये. मग गेलो, आम्हाला उशीर झाला. 8 प्रमाणे आम्हाला वाजले. मग चेक इन करायला आम्हाला उशीर झाला, रात्र पण झाली. तोवर आम्ही गेलो बाहेरून, जेवण वगैरे आणलं. जेवण वगैरे आम्ही खाल्लो. सहजण आम्ही बोलत बसलो होतो आणि त्यामध्ये माझ्या बहिणीची मुलगी, लहान मुलगी 5-6 वर्षाची माझी बहिणीची मुलगी होती. जेवण वगैरे खाऊन आम्ही आमचं बोलत बसलं. आता ती लहान मुलगी सगळीकडे खेळणार. सगळे हॉटेलवरतीच होता तुम्ही? हां, सगळ्या हॉटेलवर. आम्ही आमच्या रूममध्ये होतो. म्हणजे सगळे फॅमिली मेंबर बोलत बसलं येते. मग ती माझी भाची, साधारण बोलायला गेलं तर माझी भाची, तिनं खेळत होती. मग आम्ही बसलो, बाबा जाऊ दे आता लहान आहे म्हणून खेळत असेल. हॉटेलमध्ये इतर स्टाफ वगैरे, इतर लोक होते? नाईट शिफ्टवाला एकटाच होता. अच्छा. हां, स्टाफमध्ये एकटाच होता. त्याने इंटरव्ह्यू वगैरे आम्ही त्यांनीच केला आमचं. मग तिनं गेली बाहेर खेळायला. आम्ही बोलत कधी बाहेर जाऊन खेळत होती ते आम्हाला ध्यानच नाही, कारण की आम्ही आमच्या नादामध्ये. काय टाईम झाला होता? साधारणपणे आता जेवण करून आम्हाला 10-11च्या दरम्यान आमचं झालंच होतं. ती टाईम झालाच होता. बोलत मग माझी भाची गेली बाहेर खेळण्यासाठी. आणि बाहेर रिसेप्शनसाठी मोठा असं काउंटर आहे. काउंटरच्या पाठीमागे पण स्पेस आहे. इकडं या साईडला दोन्हीकडे पण रूम आहेत. आणि त्या रूममध्ये आतमध्ये असं बोळ असल्यासारखे स्मोकिंग झोन इकडल्या साईडला. दुसऱ्या साईडला त्यांचं जे स्टाफ वगैरे असते ते काहीतरी प्लेट वगैरे असते त्यांनी ते ठेवायला त्यांची ती जागा होती. मग आम्ही बोलत बसताना ही कधीची बाहेर गेली आम्हाला माहीत नाही. मग आम्ही विचार केला बाबा जाऊ दे, त्या माणसासोबत खेळत असेल, बोलत असेल म्हणून आम्ही शांत बसलो. मग अचानक तिचा जोरात खेळताना पळताना आवाज आला. म्हणजे त्या लॉजमध्ये? मग कुठे गेली गोली, कुठे गेली? मी म्हटलं, आवाज दिला. आम्ही गोली म्हणतो तिला. गोली कुठे गेली? मग तिचा आवाज येईना. मग ते खेळायला आवाज आला. मग मी बाहेर गेलो पटकन. मी म्हटलं कुठे गेली? मग तिचा जसा आवाज आला त्या आवाजाकडे मी गेलो. आवाजाच्या दिशेने मी तिच्याकडे गेलो. आणि ही एकटीच खेळते समोर. तर मला त्या पॅसेजमध्येच पूर्ण एकटी खेळत होती? हां, त्या पॅसेजमध्ये म्हणजे रिसेप्शनच्या काउंटरच्या बॅक साईडला तिनं खेळत होती. अच्छा. हां, म्हणजे आमचा रूम कुठं होता, रिसेप्शन असा समोर, त्याच्या एक्झॅक्ट समोर आमचा रूम होता. अच्छा. आणि तिनं त्या रिसेप्शनच्या पाठी खेळत होती. अच्छा. मग मी असं राऊंड मारलं तिच्याकडं, तिकडे गेलो. गोली कुणासोबत खेळाली? तिनं तिचं बडबड करते, तिनं तिचं खेळते. रिसेप्शनवरचे स्टाफ वगैरे पण नव्हता? कोण नव्हते. त्या टायमाला त्यानं रूम क्लीन करायला गेला होता. अच्छा. हां. मग मी बघितलं, अरे कुणासोबत खेळायला लागली? ती म्हणते काहीच बोलली नाही मला. शांत तिचं ती खेळत होती. मी बघितलं, मी थोडंफार घाबरल्यासारखं झालं. मला आईला ही पोरगी खेळते कोणासोबत. तिच्या हाताला धरलं मी. चल रूममध्ये लय उशीर झालाय, चल आपल्याला झोपायचं आहे. बाकीचे घरचे रूममध्ये? हां, रूममध्ये होते. नाहीतर भाऊ यायचा, चल पहिला घरामध्ये.
मग तिनं त्या नादात आली रूममध्ये. मग रूममध्ये आलं, तिला जरा बसवलं, आम्ही जरा बोललं केलं. माझ्या डोक्यात तेच विचार होता, कोणासोबत खेळत होते? कुणासोबत खेळत होते. मी बघितलं, स्टार्टिंगला बघितलं, बाबा हिला आवाज दिला, हिनं बघितलीच नाही मला. नंतर पण टायमाला आवाज दिला त्या टायमाला तिला बघितली. मग तिला घेऊन आलं होतं त्यात. मग मी त्याच विचारामध्ये बसलो. परत बोलत बोलत रूमच्या बाहेर गेली तिनं. आणि मी जसं म्हणलं तसं इथून स्मोकिंग झोन आहे, त्याच रूमच्या बाजूला असं खाली स्टेट बघत तर स्मोकिंग झोन आहे. मग ती रूमच्या बाहेर आली. रूमच्या बाहेरून एकच नजर त्या स्मोकिंग झोनला, एकच नजरेने बघते. मी आतून बघितलं की कुणाला बघते, तिथं कोणतरी बाबा स्टाफचा वगैरे आला असेल म्हणून आम्ही आतल्या बदलं बाहेरला काय दिसणार नाही म्हणून मी पण बसलं, जाऊ दे बघत असेल त्याने काहीतरी काम करत असेल ते बघत असेल म्हणून. मी बाहेर आलो. बाहेर आल्यावर मग तिकडं बघितलं लागलं, तिकडं कोणच नाही. आणि बाकीचे घरचे पण आतमध्येच बोलले. आता लेकरू खेळायला म्हणून कोण लक्ष दिलं नाही. अच्छा, त्यांना काय कल्पना नव्हती की काय झालं ऍक्च्युली. मग त्याच नजरेकडे तिनं बघितली. मी म्हटलं अरे कुणाकडं बघायला लागले, मग अशी असं केली, आता इकडं नजर बघायला लागली. तरी पण मी जसं मगाशी आवाज दिला तसंच, गोले इकडे बघ माझ्याकडे, स्तब्ध होऊन त्याच ठिकाणी बघत होते. त्याच ठिकाणी. तिला 2 वेळा मी हाक मारलं. ती पोरगी काय माझ्याकडे बघायच्या नादातच नाही, ती फक्त तिकडंच. इकडं बघाले काय. आणि तसल्यात ते हॉटेल एवढं घाबरण्याचं होतं ना, काय सांगायचं. इकडनं एवढं बोल, तिकडनं तेवढं बोल, आणि कोणच नाही. इतर कोणी गेस्ट नव्हते? हो, म्हणजे होते त्यांच्या रूम मध्ये तरी बंद दरवाजा. बंद दरवाजा, त्यांचं ती रूम मध्ये तनी होते. मग मला अजून माझं जरा फाटले तिथं. आईला तिथं कुणाला बघायला येईल, 2 वेळा आवाज दिलं, विना काय ऐकी नाही. मग तिचे काय गेलं, असं मान फिरवलं, जबरदस्तीनं मान फिरवलं. म्हणलं मला लय भीती वाटली बाबा, हिनं कुणाला बघायला मान फिरवलं. काय झालं तिकडं बघायला, कोण आहे तिकडं, काय नाव. शांत बसले तिनं. चल मला आपल्याला आईस्क्रीम खायला जायचं आता. मग हॉटेलच्या खाली मेडिकल शॉप वगैरे भरपूर आहेत. मग मी काय केलं, चल आईस्क्रीम खायला जायचं आहे, म्हणजे माझं पण एक जरा मन डायवर्ट होईल म्हणून मी पण जरा खाली जायचा विचार केलो. आणि तिचं पण जरा मन विचलित त्या आईस्क्रीमच्या नादाने, तिनं या नादात जाणार नाही म्हणून ती मी एक विचार येईल बाबा चला. तिला उचललं मी, खांद्यावर घेतलं आणि लिफ्ट गेली होती. म्हणजे हे हॉटेल होता 6 माळ्याचा हॉटेल होता. लिफ्ट गेली होती वर 6 माळ्यावर. तुम्ही किती माळ्यावरती होता? मी 2nd फ्लोअरला होतो. तुम्ही सगळं. मग मी लिफ्ट येण्याची वाट बघत नाही. पटकन हिचं मन विचलित करण्यासाठी आहे ना, मी पहिला हिला घेऊन जातो. बाहेरूनच आवाज दिला, जिन्यापासूनच आवाज दिला. मग आम्ही मेडिकलला जाऊन येतो, आईस्क्रीम घेऊन येतो सगळ्यांना. मग गेलो, तिला खांद्यावर घेतलं. खांद्यावर घेऊन तिला तिची मान पाठीच होती. घाबरली होती तिनं तिच्या नादात, तिचं काय तिचं नव्हतं. तिला काय एवढं म्हणजे घाबरलं होतं तर मी. अच्छा, असं काय झालं होतं म्हणून तिला घेतलं खांद्यावर. मान तिची पाठीमागच होती. लिफ्ट जायची ते वाट बघत नव्हतो म्हणून पटपट जसं स्टेप मी खाली उतरत होतो तसं मला एकच म्हणत होती, मामा हो मला बोलवते. अरे बापरे. मी म्हणलं कोण आहे. पाठीवर फिरून बघता कोणच नाही. मामा मला बोलवते खेळायला. हो ती दिदी मला खेळायला बोलवते. कुठली दिदी. मी पूर्ण म्हणजे थरथरी सुटले माझे. मी धड वर पण जाऊ शकत नाही. तर बाबा तिच्या वाटेला गेलं तर भलं दुसरं काहीतरी व्हायचं. दुसरे कुठलं लहान मुलं नव्हतं तुमच्याबरोबर? कोणच नाही. माझ्या बहिणीची मुलगी, मी, असे अनेक बाकी सगळे आम्ही मोठे माझे भाऊ येते मोठे सगळे रूममध्ये. सगळे रूममध्ये. धड आता तिचं जी उभारले म्हणते माझी ती भाची, तिच्या वाटेला पण जायचं चुकीचं. त्यापेक्षा मी स्टेप चढत खाली गेलो. मला वर परत जायचं नाही. हिला काय पण करून मला खाली घेऊन जायचं. अच्छा. जसं उतरतो तसं मला एकच म्हणते, मामा मला बोलवते ती दिदी, चल की आपण खेळायला जाऊ. आईला पाठून बोलवते. मी पाठीवर फिरून बघतो कोणच नाही. अरे बाळा तिथं कोण नाही. अगो का इथं समोर बघा गाडी चालली. ती गाडी किती मोठी आहे. तुझी चप्पल किती, वा तुझी चप्पल किती सुंदर आहे. माइंड डिस्ट्रॅक्ट. मग तिनं थोड्या वेळाने बघणार, परत अजून पाठी बघणार. मामा मला ती दिदी बोलवते खेळायला, चल की खेळायला. एकच नट. जोपर्यंत मी खाली येत होतो तोपर्यंत ती तशीच बोलत होती.
मी पूर्ण अक्षरशः आहे ना, मी झालं होतं मला, म्हणजे खांब फुटला होता. मला काहीच समज नाही की बाबा ही पोरगी का येड्याने करायला, आणि असा विचार करत होतो का मला ही हॉटेल भेटलं. एवढं लहान लेकरू मायापाशी आहे आणि कोण आहे तिच्यासोबत, तिनं खेळते, एकाच ठिकाणी नजर लागून बघते, आणि आम्ही खाली येताना तिच्या पाठीत तिला बोलवते. कोण असेल कोण असेल कोण. अक्षरशः मी एवढा फास्ट गेलो ना वरून खाली, हॉटेलच्या बाहेर. हॉटेलच्या बाहेर येतोय तरी पण मला म्हणते मामा हो, मला ती बोलवते. म्हणजे कुठून बोलत असेल मला ही पण कल्पना नाही. मी कुठल्या प्लेसवरून कोण बोलवते ते तुला माहीत? मला माहीतच नाही. मी थांबतोय म्हणजे एका जागेला थांबलो मी. म्हणलं बघू तरी यार कोण आहे, मला बघायचंच आहे, हिला दिसायला त्यामध्ये मला बघायचंच आहे. थांबलो आणि तिला घेऊन पूर्ण पाठीमागे फिरलो आणि मी त्या पूर्ण जागेला बघत होतो, कुठे दिसते हॉटेलच्या जागेला कुठं दिसते, आणि कोणच नाही. हिलाच कसं दिसते. आम्ही बघत होतो ना त्या टायमाला मला असे हात केले, मामा बघ तिथे बापरे म्हणलं. दणका आलो. मेडिकलमध्ये आईस्क्रीम घेतलं सगळ्यांसाठी. तेवढ्या देवाच्या कृपेनं लिफ्ट पण खाली आली. लिफ्टमध्ये घुसलो, बरोबर सेकंड फ्लोअरला लगेच सोडला. पाठीमागनं बघतात तिची मुंडी सरळ घेता असं तिला, म्हणजे 2 पाय असे घेतलं तिचे, आणि तिला असं बरोबर असं तिच्या छातीवर तिचं तोंड ठेवलं. दुसरीकडे कुठे बघूच नाही असं ठेवून तर गेलो रूममध्ये गेल्या रूम पहिला लॉक करून आतमध्ये. घाबरली होती ती? तिनं घाबरायचा तिचा प्रश्नच येत नाही. कारण की ती लहान मुलगी, तिला दिसलं ती बोलली. तिला जसं समोरचा सांगते तसं ती वागते, म्हणून ती तिच्या नादात. घाबरलो तर मी. असं सीन कसा काय व्हायला लागला. कोण होतं ते, म्हणजे तुला काय वाटतं काय होतं तिकडे? आता तेवढ्यात तर आपण फर्स्ट टाइमच त्या हॉटेलमध्ये गेलो होतो. स्टाफला पण विचारायचं म्हणलं, स्टाफच्या नादात आहे, आणि अशा गोष्टी स्टाफला जाऊन विचारायचं म्हणलं तर अवघड. तरी पण मी काय केलं, घरच्याला सगळ्यांना आईस्क्रीम दिलं, आणि आपलं पोरांचं काही लवकर झोप लागत नाही. आणि ती बारकी होती ती झोपली. ती सगळ्यांना आईस्क्रीम दिलं आणि आईस्क्रीमच्या खाण्याच्या नादात होती. त्या आईस्क्रीम खाऊन खेळत बसते. ती त्यांच्यासोबत बोलत झोपली, आणि स्टाफचा येऊन लॅपटॉपवर त्यांनी तसं बघायला लागला रिसेप्शन. मग मी बाहेर आलो, त्याच्याजवळ बसलो. मी म्हणलं दादा काय का होतं, काय असं काय कुठली गोष्ट आहे काय? तर त्याने म्हणलं काय झालं हो दादा असं काय विचारतं? मी म्हणलं आमची बाची खेळायला लागली तिथं. डायरेक्ट विचारलंस? मी डायरेक्ट विचारलो, कारण की मला लय भीती वाटत होती. अच्छा, बरोबर. मला एक रात्र काढायचं इथं. अच्छा. त्या रात्रीमध्ये काय झालं तर मला ती नको. त्यामुळे मी काय केलं, त्याला विचारलं असं माझी भाची तुमच्या रिसेप्शनच्या जाऊन पाठीमागे एकटी खेळत होती कोणासोबत. तर त्यांनी पहिला टाळाटाळ केला, तसं काय नसेल, लहान आहे पोरगी खेळत असेल काहीतरी बॉल बिल. त्याचे हावभाव कसे होते, शॉक झाला किंवा म्हणजे थोडंफार त्याच्या चेहऱ्यावर ना थोडी भीती होती त्याच्या. मग मी पण त्याच्या चेहऱ्याकडेच बघत होतो. मग त्याने मला खेळत असेल हो दादा कुणासोबत तर खेळत असेल. ती झालं तिनं खेळत असेल कोणासोबत. तर इथं स्मोकिंग झोन पाशी काय आहे, ती स्मोकिंग झोन तिथे दिला आहे, तिथं कोण येते का जाते का? त्याने विचार करते काय बोलताय तुम्ही, काय झालं तरी काय पूर्ण मला सांगा. रागावला तो. मी म्हणलं काय झालंय तर ते पूर्ण सांगा. माझ्या भाचीला इथं कोणतरी दिसलं. मी तिला घेऊन जाताना तिनं मला म्हणते मामा मला इथं ती दीदी बोलवते खेळण्यासाठी. ही कुठली गोष्ट आहे म्हणलं तुमची? हॉटेल कशासाठी आहे म्हणलं? नेमकं गोष्ट झाली होती काय इथं? असं काय झालं का इथं कुठली गोष्ट अशी की म्हणजे मला जरा कळू तर द्या, म्हणजे मला पण समजू द्या की माझ्या भाचीला जी दिसतंय की ती खरंच आहे का? त्याने स्टार्टिंगला थोडं घाबरतच बोललं. म्हणजे त्याने असं बोलला, त्याने मला पहिला रिक्वेस्ट केला, दादा ही गोष्ट बाहेर कुठं लिकेज होऊ देऊ नका. आमच्या हॉटेलचे आणि आमची पण थोडं नाव खराब होईल. त्यामुळे ना ही गोष्ट तुमच्यासोबत झाली आहे ना ती फक्त तुमच्यापर्यंत ठेवा, ही तुम्हाला विनंती आहे. तो पूर्ण घाबरत मला म्हणला. मग त्याने मला सांगितलं या हॉटेलच्या अगोदर इथं एक वाडा होता. अच्छा, मी म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी म्हणलं की त्या वाड्यापाशी
4-5 जणाचा एक परिवार होता. त्या परिवारमध्ये अशीच एक लहान मुलगी होती आणि त्या वाड्यामध्ये पहिल्याच्या जमान्यामध्ये तर विहीर ती तसं आता त्यांनी सांगत होता, त्यांनी म्हणत होता की गावामध्येच बाहेर कुठं पाणी बिधी भेटत नाही, कोण तलावाला जाते, कोण इथं जाते, त्यामुळं हे लोक आहेत ना घरामध्येच विहीर बांधले होते म्हणते. पहिल्याच्या जमान्यामध्ये पहिल्या जमान्यामध्ये त्यांनी मला म्हणलं घरामध्येच विहीर होती. म्हणजे ठीक आहे. मग ती पोरगी एक टाइम खेळत खेळत आहे ना त्या विहिरीमध्ये पडली बापरे. आणि तिच्या घरचे सगळे रात्रीचे झोपले होते म्हणते. आणि ती पोरगी पाणी प्यायला का कशासाठी तर आली होती वाटते. पीत पीत मग त्या विहिरीमध्ये तिचा पाय घसरून तिनं तिथं पडली. आणि ती तरी म्हणते त्या विहिरीच्या जाग्यावरच ती बिल्डिंग आणि त्या बिल्डिंगचं काउंटर उभारले. बापरे. म्हणजे जी तिथं पडली आहे ना तिथंच बरोबर ते काउंटर उभारलंय आणि ती पोरगी फक्त त्या काउंटरपाशीच असते. ती तिथं फिरती, तिच्या मध्ये कोण आलं फक्त तिनं तिच्यासोबत खेळती म्हणते. तोही पण म्हणला घाबरत घाबरत माझ्यासोबत पण अशी घटना घडली, पण ती आम्हाला काय करत नाही. म्हणजे त्यांनी तसं सांगत होता, मी असंच माझी नाईट शिफ्ट होती आणि मी असंच लॅपटॉपवर काम करत बसलो आहे. ती पोरगी त्या काउंटरच्या बाजूला आली आणि मला अशी वाकून बघत होती. म्हणजे अशी पूर्ण वाकून बघत होती. मी पण तिला बघितलं, परत अशी गेली. म्हणजे एक लहान मुलगी कसं खेळतात ना तशी परत अशी गेली. मग परत मी बसलो, परत इकडच्या काउंटरकडे येणार, परत असं बघणार. त्याने पण पूर्ण म्हणलं घाबरला. घाबरला. मग आता पायात चालताचा आवाज त्याने मला पायात चालण्याचा आवाज प्रॉपर येत होता. तिनं पाठच्या पायऱ्यावर पळत जात होती, पळत येत होती, माझ्या समोरून जात होती. समोर सोफा आहे, तुम्ही बघा तिथं सोफा. मग मी सोफा बघितला, तिथं सोफा होता. त्या सोफ्यावर बसल्यावर आहे ना मी पण गेल्या गेल्या पहिला सोफ्यावरच बसलो होतो. त्या सोफ्यावर सहजवानी बसलो ना तर सोफ्याचा आवाज येत होता. म्हणजे त्याचा खालचा एक पाय आहे ना थोडाफार तुटला होता. मग त्याने काय म्हणला, तिनं बसली आणि ती सोफा हलत होता, त्याला आवाज येत होता त्या सोफ्याचा. मग त्याने बघते, उठून बघते, तिथे तर कोण नाही, पण सोफ्यावर कोणतरी बसलंय. अशी गोष्ट त्यांनी सांगत होता. मी पण असे भरपूर अनुभव सांगितले त्यांनी. असे एवढे भरपूर अनुभव सांगितले ना त्याने, बापरे, अक्षरशः ना डोकं माझं तर कामच केलं. मी म्हणलं मनातल्या मनात विचार केलं की बाबा का मी हॉटेलला आलो या लहान लेकराला घेऊन, का माझं दुसरं का मला का भेटलं नाही. आता त्याला ही शब्द बोलायला गेलं तर त्याला किती वाईट वाटेल. त्याला पण या गोष्टीची कल्पना नाही. त्यामुळं मी माझ्या मनातल्या मनात विचार केलं, ठीक आहे, तुम्ही पण काळजी घ्या, नीट बसा, तुमचं काम करून झोपायला जा. मी पण त्यांना म्हणलं, मी रूममध्ये गेलो, सगळ्यांसोबत मी पण झोपलो. सकाळ जशी झाली तसं मी 11 पण वाजू दिलं नाही. 10च्या आत सगळ्यांनी आंघोळ केलं आणि आमची बॅग बिग भरलं. आम्ही गेलो डायरेक्ट फिरायला. फिरून आम्ही स्टे करायला पण थांबलं. त्याच रात्री आम्ही डायरेक्ट घरी. मग घरी गेल्यावर सगळ्यांना ही स्टोऱ्या सांगितल्या अशा तशा. सगळेजण म्हणलं काय असं बरं झालं लेकराला आपल्या काय झालं नाही. घाबरले असेल घरचे. मग बरं झालं आपल्या लेकराला काय सांगितलं म्हणजे झालं नाही, देवाच्या कृपेनं वाचलं आपण इथे, म्हणून तिथलं तिथं शॉर्ट आउट करून परत काय बाळाला त्रास वगैरे काय झाला? परत काय झालंच नाही. म्हणजे तिथे गेल्या गेल्या मी नजर काढायला लावलं, तिची नजर बिजर काढलं, मग तिथल्या तिथं सगळं शॉर्ट आउट झालं. म्हणजे तुला आतापर्यंत ती गोष्ट आतापर्यंत काय जाणवलीच नाही तशी काय गोष्ट. म्हणजे तिथं जी झालेलं आता इथं घरामध्ये आजपर्यंत काय त्याचा परत त्रास झाला नाही. परत गोलीच्या पाठीमागं आलं तिला खेळण्यासाठी, अशी कुठली गोष्ट म्हणजे जाणवलीच नाही. जी घटना घडली ती फक्त त्या हॉटेलमध्येच होती. आणि आयुष्यातली पहिली घटना ती माझ्या तीच होती. आणि ती मी आहे ना पूर्णपणे अनुभवलेलो की बाबा या गोष्टीत विश्वास एक गोष्ट नव्हता माझा. पण एक 5-6 वर्षाची मुलगी इथपर्यंत मला बोलवते, माझ्यासोबत खेळते, मला मस्करी करायचा वगैरे काय प्रश्नच येत नाही. तुम्ही एक मी एक मस्करी आपण करू शकतो. तिला कन्फर्म तिथे काय तिला कन्फर्म होतं, तिला काहीतरी दिसत होतं. आता कन्फर्म म्हणजे तिला बोलवत्या म्हणजे विचार करा की आता बोलवत्या म्हणजे तर कन्फर्मच असणार. आणि मी पाठीवर बघतो तिथं तर कोणच नाही. तिथल्या तिथं मी तिला पण ती गोष्ट परत न काढलं नाही तोंडातून.
पहिल्या दिवशी आलेलं तेवढंच सांगितलं घरच्यांना, आणि त्यानंतर आमच्या तोंडून कोणाच्याच निघालं नाही. तेवढंच. तर अजिंक्य, तुझं खूप आभार आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलास, प्रतिबिंब यूट्यूब चॅनलवरती आलास आणि तुझ्याबद्दलचा एक छोटासा अनुभव आपल्याबरोबर शेअर केलास. धन्यवाद. मला प्रतिबिंब चॅनलवर इथं बसायला संधी दिलं आणि मला बोलायला संधी दिलं. तुमचे पण खूप खूप आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, असेच काही अनुभव, भास जर तुमच्यापैकी कोणासोबत घडले असतील तर आपल्या प्रतिबिंब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही इकडे येऊन शेअर करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वात जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.